आत्ताच नुकतेच 100 देश तुम्ही पूर्ण करून आलात. त्याच्यामध्ये 100वा आणि 101वा हे दोन्ही देश खूप विशेष होते. त्यांनी हा प्रवास एकट्याने केलेला नाही आहे. हे युनिक जोडपं आहे. इथे या जोडप्याने 100 देश केले, की ह्या जोडप्याच्या बाबतीत अन्न, वस्त्र, निवारानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गरज होती ती पर्यटन होती. आमचा जो 100वा देश तो किरिबाती. 2025 साल जे पहिलं सुरू झालं ते किरिबातीला झालं. साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये आम्ही 51 दिवसाची क्रूज सफर केली, पण त्याच्या बाजूची 2 बेटं बुडाली. पण पुढल्या 30 वर्षामध्ये हे जे किरिबाती बेट हे संपूर्णपणे बुडेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. लोक असं आम्हाला म्हणतात, तुम्ही एवढं कशासाठी फिरता? की ट्रॅव्हलिंग इज अन एज्युकेशन फॉर अस. आमच्या सहलीचं मुख्य सूत्र कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त भटकन. तुम्ही दिवसभर बाहेर राहता, मग 5 स्टारला राहून खर्च कशाला करताय तुम्ही? एका बाईनी छोट्या छोट्या पुस्तकांचं, मिनिएचर पुस्तकांचं संग्रहालय तयार केलं. भारतातील हनुमान चालिसा होतं आणि भगवद्गीतेची छोटी आवृत्ती तिथे होती. लेरी म्हणून गाव आहे. या गावामध्ये सगळ्यात वृद्ध माणूस किती वर्षाचा होऊन गेला माहितीये? 168 वर्षाचा. तुम्ही काहीतरी बोला, इथे आवाज घुमतो. तर जयंतीनी ओम असं म्हटलं. शेजारी एक आर्मेनियन बाई होती, ती बोलली नमः शिवाय, आणि ओम नमः शिवायचा आवाज त्या चर्चमध्ये घुमला आणि या आर्टिक सर्कलचं काही निराळच नातं जुळून आलं. उश्माया इज द सदर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड. ही रेल्वेगाडी पृथ्वीच्या दक्षिण टोकावरची शेवटची रेल्वेगाडी समजली जाते. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचं शेवटचं पोस्ट ऑफिस. त्याच्या पुढे केप हॉर्न, खलाशांचं कबरस्थान. केप हॉर्नला सतत 40-45 फूट उंचीच्या लाटा, 150-200 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे, महाभयंकर ड्रेक पॅसेज. ड्रेक पॅसेज मधून जाताना तो वाऱ्याचा जोर एकदम वाढला. मी जवळजवळ 100-125 फूट अक्षरशः तरंगत असा जात होतो. तेव्हा वाऱ्याचा जोर निदान 100 ते 110 किलोमीटर होता. की ही इमर्जन्सी आहे, ताबडतोब निघा आणि हॉटेल समोरच्या पटांगणात या. आणि ते हेलिकॉप्टरनी नेण्याचा खर्च 1 कोटीच्या घरात. अशा तऱ्हेने आमचे 105 देश झाले. नमस्कार. आज इथे बसलेली सगळी मंडळी ही पर्यटन प्रेमी असतील यात काही वाद नाही. कारण त्यासाठी आज जे आपल्याला पाहुणे लाभलेत, मुलाखत ज्यांची आपण घेणार आहोत, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपण हा विषय सुरू करण्याच्या आधी, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ते राहून गेलं आहे की प्रधान सर यांनी हा प्रवास एकट्याने केलेला नाही आहे. हे युनिक जोडपं आहे. आतापर्यंत अनेकांनी 100 देश केले आहेत, पण ते एकट्याने केले आहेत. इथे या जोडप्याने 100 देश केले. त्यामुळे मिसेस जयंती प्रधान यांचं पण तेवढंच कौतुक आहे. आणि इथे बसलेले यशस्वी पुरुषामागे ही स्त्री आहे. कारण पुस्तकं लिहिण्याचं जे काम आहे किंवा बोलण्याचं काम आहे हे प्रधान सर करतात, पण टूरचं प्लॅनिंग करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम या जयंती प्रधान करतात. त्याचा बुकिंग त्या करतात, सगळा अभ्यास त्या करतात आणि त्याच्यानंतर मग एकत्र दोघे ट्रॅव्हल करतात. त्यामुळे हे युनिक जोडपं आहे. त्यामुळे जरी यात बोलण्याचं काम प्रधान सर करणार असतील तरी पण हे दोघांचं हे म्हणजे यश आहे ते खरंच. सो आपल्या सर्वसामान्य जे पर्यटन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मला असं वाटतं की अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा. त्याच्यानंतर पर्यटन ही गरज ही खूप खाली आहे, अगदी खाली आहे. म्हणजे ती आपण असं म्हणू शकतो की सगळं झाल्यानंतर वेळ आणि पैसे उरले तर आपण पर्यटन करू. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या गरजा असतात. पण मला वाटतं की ह्या जोडप्याच्या बाबतीत अन्न, वस्त्र, निवारानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गरज होती ती पर्यटन होती. आणि त्यांनी ती महत्त्वाची समजून त्यांनी हा प्रवास सुरू केला. काही जण पर्यटन करतात फक्त वेळ असतो म्हणून फिरतात. काही लोकांना फक्त टिक मार्क करायचं असतं म्हणून फिरतात. काही लोक अलीकडच्या काळामध्ये हल्ली एक हे म्हणून तुम्हाला स्टेटस सिम्बॉल म्हणून फिरतात. काही लोक फक्त व्हिडिओ करण्यासाठी किंवा आपल्या रील्स करण्यासाठी फिरतात. काही लोकांना भटकंती केल्यानंतर एक रिफ्रेशमेंट मिळते. तुमच्या आयुष्यात एक छान जे का आपण धकाधकीचं आयुष्य असतं त्याच्यामधून आपल्याला एक रिफ्रेशमेंट मिळते.
त्याच्यामध्ये काही लोकांना वर्षातून एकदा गेलं तर मिळते, काही लोकांना 6 महिन्यातून एकदा मिळते, काही लोकांना 3 महिन्यातून मिळते. माझ्यासारख्याला 15 दिवसातून एकदा लागते. 15 दिवस त्यानंतर झालं की नंतर मग अस्वस्थ व्हायला लागतो. तर त्यामुळेच मी पर्यटन क्षेत्रात आलो आणि नोकरी सोडून. कारण मला माहिती आहे नोकरी करून हे करता शक्य नव्हतं. ते सगळ्यांना जमणार नाही. पण ते केलं आणि आज 22 वर्ष ते करतोय. पण फक्त फिरायला मिळायला पाहिजे, फुकट फिरायला मिळायला पाहिजे म्हणून पर्यटन संस्था चालू केली. सो असं युनिक एक हे आहे आणि हे करताना आपण काहीतरी तुमच्यासमोर एक एक अशी इन्स्पिरेशन लागतं. तर ते इन्स्पिरेशन गेली जवळजवळ 15 वर्ष मी प्रधान सरांच्या संपर्कात आहे आणि जेव्हा जेव्हा नवीन काहीतरी करून येतात तेव्हा मग त्यांच्याकडून समजून घ्यायला आवडतं आणि त्यातून मग सतत नवीन नवीन डेस्टिनेशन त्यांच्याकडून समजून घेऊन आम्ही केलेलं. जसं उद्या रात्री मी चाललो आहे झिम्बाब्वे, झांबिया आणि बोत्सवाना. खूप युनिक डेस्टिनेशन्स आहेत जिथे सर्वसामान्य टुरिस्ट जात नाहीत आणि ते सरांमुळेच अशा काही इन्स्पिरेशनल डेस्टिनेशन मिळतात आणि मग तिथे जायला सुरुवात होतो. आता माझी 81 देश पूर्ण झाले आणि आता हे 3 झाल्यानंतर 83 होती, 84 होती. सो 100चा जो काय सेंच्युरीचा जो हे होता तो त्याच्यामागचं प्रेरणास्थान प्रधान कुटुंब आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारेन, आत्ताच नुकतेच 100 देश तुम्ही पूर्ण करून आला. त्याच्यामध्ये 100वा आणि 101वा हे दोन्ही देश खूप विशेष होते. तर त्याच्याबद्दल आधी आम्हाला समजून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम सर्वांचं त्या ठाण्याबद्दल, कारण ठाण्याने मला जे दिलं ते खरोखरच इतकं भरभरून दिलं. मी पहिली महाविद्यालयीन 4 वर्ष ठाणा महाविद्यालयामध्ये होतो आणि त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्येच मी स्पेशल कॉरस्पॉन्डंट म्हणून जो काम करत होतो तोही ठाण्यात. त्यामुळे ठाण्याचं आणि माझं एक काही निराळं नातं निर्माण झालं आणि आज या ग्रुपनी आणि ईशा टूर्स ते आत्माराम परब यांनी या ठाणेकरांशी संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण ज्या प्रचंड संख्येने, अगदी हॉल भरलेला दिसतोय, खूप बरं वाटतं, ज्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपलेही मनःपूर्वक आभार. आता आत्माराम म्हणजे मी बोलता आमचे संबंध इतके चांगले आहेत त्यामुळे मी अगदी आत्माराम अशाच शब्दामध्ये बोलतो. त्यांनी जो प्रश्न विचारला 100वा, काही योगायोग मोठे विलक्षण असतात. आमचा जो 100वा देश जुळून आला तो किरिबाती. आम्ही साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये, दक्षिण प्रशांत, अनेकांनी नावसुद्धा ऐकलं नसेल. पण आपल्या दृष्टीनं साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये आम्ही 51 दिवसाची क्रूज सफर केली. त्याची पुढे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये योगायोग असा घडून आला की आमचा बरोबर 100वा जो देश होता तो किरिबाती. किरिबाती हा जो देश आहे आपल्याला माहिती नसलं तरी फार महत्त्वाचा देश आहे. आपल्या पृथ्वी तलावरती जो पहिला सूर्योदय होतो, 2025 साल जे पहिलं सुरू झालं ते किरिबातीला झालं आणि तो आमचा 100वा देश होता. तो इंटरनॅशनल डेटलाईनवरती आहे. म्हणजे तुम्ही जर पूर्वेला गेलात तर 1 तारीख असते आणि 1 वार असतो आणि पश्चिमेला गेलात तर 2री तारीख असते आणि 2रा वार असतो. या बेटाचं आणखीन एक महत्त्व असं आहे की जागतिक हवामान बदलामुळे जो बेट बुडत आहेत त्यात हे बेट फार महत्त्वाचं आहे. आम्ही फार वेळ त्या बेटावर थांबू शकलो नाही कारण तिथे इतके अंडरकरंट्स होते की बोट फार वेळ थांबवणं शक्य नव्हतं. पण त्याच्या बाजूची 2 बेटं बुडाली आहेत आणि त्यामुळे आता तिथूनची लोक भर घालून समुद्राची उंची वाढवत आहेत, शाळा उंचीवर नेत आहेत आणि फिजी आयलंड्सला तिथूनच्या सरकारने जागा घेतली आहे की लोकांना शिफ्ट करावं म्हणून. पण लोक शिफ्ट व्हायला तयार नाहीत कारण आपली संस्कृती जाईल वगैरे वगैरे. पण पुढल्या 30 वर्षामध्ये हे जे किरिबाती बेट हे संपूर्णपणे बुडेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगची जी इतकी काळजी घेणं आवश्यक आहे त्याची पहिली जर का जाणीव ही त्या ठिकाणी होते. दुसरा योगायोग असा, म्हणजे योगायोग खरोखरच असा, पृथ्वीवर जर 100वा देश झाला तो म्हणजे किरिबाती की जिथे सूर्योदय पहिला होतो आणि 101वा देश झाला अमेरिकन समूहा जिथे पृथ्वी तलावरती दिवस शेवटचा मावळतो.
तो बरोबर 101वा देश आला. म्हणजे 2024 हे न ठरवता झालं. हं? हे न न धरता खरोखरच तुम्हाला कारण जयंतीने नुसतं कारण हे आमच्या हातात नव्हतं. आम्ही 51 दिवसाची क्रूज केली. पहिला आम्ही इथून गेलो हवाईला. हवाईला 8 दिवस होतो आणि तिथून हवाईला आम्ही आधी गेलेलो होतो. त्यामुळे तो देश काही धरण्यात कारण नव्हतं. आणि बरोबर हा 100वा देश आला किरिबाती आणि 101वा देश जो आला तो म्हणजे हा अमेरिकन समूह. आपल्या पृथ्वीवरती सूर्यास्त एकूण शेवटचा सूर्यास्त 3 बेटांवर होतो. 2 बेटांवर मनुष्यवस्ती नाही. ज्या बेटावर मनुष्यवस्ती आहे ते म्हणजे अमेरिकन समूह. अतिशय सुंदर बेट आहे तुम्हाला सांगतो. आणि त्या ठिकाणी म्हणजे हे योगायोग आहे. पुढे आणखीन मग आम्ही फिजी आयलँड्सला गेलो, फ्रेंच पोलिनेशियाला गेलो. अशा तऱ्हेने आमचे 105 देश झाले. परंतु 100वा आणि 101वा देश हा खरोखर मोठा योगायोग म्हणायला हरकत नाही. मी माझ्या 100व्या देशाचं बुकिंग नक्की केलंय कन्फर्म ते किरिबातीमा. आता आपण फ्लॅशबॅकमध्ये येऊ. 100 देशांच्या आधीचा सुरुवात जी आहे त्याच्यावर येऊ आपण. या सर्वाची आता तुमची ओळख तर आहेच एक पर्यटक म्हणून, पण या सर्वांची सुरुवात कशी झाली? पहिली मी माझी तुम्हाला थोडं पर्यटनाची माहिती सांगतो, की आम्हाला दोघांनाही भटकंतीची कमालीची आवड. 2023 हे आमच्या भटकंतीचं रौप्य महोत्सवी वर्ष. 1998 पासून आम्ही दोघांनी विश्वभ्रमंतीला सुरुवात केली आणि गेल्या 25-26 वर्षात आम्ही एकूण 84 सहली केल्या. 84. त्यातल्या 54 या परदेशातल्या आणि 30 या भारतातल्या. कमीत कमी सहल ही 7 दिवसाची आणि जास्तीत जास्त 64 दिवसांची. म्हणजे गेल्या 25 ते 26 वर्षात आम्ही दोघं जण 4 वर्षापेक्षा सुद्धा अधिक काळ फिरतो. पृथ्वीची विभागणी ही साधारणतः 4 महासागर आणि 7 खंडांमध्ये झालेली आहे. या 4ही महासागरांमध्ये आम्ही भरपूर जलभ्रमंती केली. 7वा खंड अंटार्क्टिका. तिथे मनुष्यवस्ती नाही, पण त्याही खंडाला आमचे पाय लागले. राहिलेल्या 6 खंडांमधील एकूण देशांची संख्या 200च्या घरात. त्यापैकी 105 देशांची भटकंती आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केली. पण आमची ही भटकंती म्हणजे 10 दिवसात 8 देश अशा प्रकारची नसते. कोणत्याही देशात गेलं तर आमचं तिथूनचं वास्तव्य निदान 3, 4, 5 आठवड्यांचं असतं आणि त्यामुळे तो देश खऱ्या अर्थाने समजू शकतो. लोक असं आम्हाला म्हणतात, तुम्ही एवढं कशासाठी फिरता? त्याच्यावर माझं उत्तर असं असतं की ट्रॅव्हलिंग इज अन एज्युकेशन फॉर अस. प्रवास हे आमचं शिक्षण आहे आणि आम्ही ज्या मार्गांवरून प्रवास करतो त्या आमच्या शाळा आहेत. गेल्या 25 वर्षात आम्ही दोघांनी जे पर्यटन केलं त्यातनं आम्ही खूप काही शिकू शकलो, खूप काही अनुभवू शकलो आणि त्यातून आम्हा दोघांना मिळत असलेला आनंद हा वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. आता तुम्ही जे म्हणालात 64 दिवस, आम्ही आमच्या गावी पण सर्वसामान्य माणसं एवढे दिवस जाऊन राहत नाहीत. तुम्ही भारताबाहेर जाऊन एवढे दिवस पण म्हणूनच म्हटलं यांची भटकंतीची व्याख्याच वेगळी आहे, जी सर्वसामान्यांच्या व्याख्येत बसणारी नाही आहे. तुमच्या भटकंतीमध्ये वेगळेपण आहेच, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते आता तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त बरं येते, त्यामुळे मला वाटतं थोडं उलगडून सांगावं अशी इच्छा आहे. मी तुम्हाला सांगितलं की पहिली सहल जी केली ती 1998 मध्ये केली. मुंबईतली एक सहल कंपनी होती, त्यांच्याबरोबर युरोपची 17-18 दिवसाची सहल होती. सहल चांगली झाली, पण मनाचं समाधान काही झालं नाही. एवढे पैसे खर्च करून गेलो आणि काय बघितलं, टिकमार्क करत होतो. मग कोणीतरी आम्हाला सांगितलं की लंडनमध्ये ट्रॅफलगार म्हणून एक इंटरनॅशनल टूर कंपनी आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर जा आणि त्यांच्याबरोबर गेलात तर तुम्हाला जसा पाहिजे तसा युरोप तुम्ही बघू शकाल. पण ट्रॅफलगार बरोबर जायचं तर काही मर्यादा होत्या. आपल्याला काय सवय आहे, मुंबई ते मुंबई, पुणे ते पुणे अशी सहल. ट्रॅफलगारच्या सहली तशा नसतात. तुम्ही जिथून ती सहल सुरू होणार आहे तिथे तुमचं तुम्ही जायचं. आता उदाहरणार्थ लंडनहून सहल सुरू होणार आहे तर लंडनच्या हॉटेलमध्ये तुम्ही जायचं
आणि मग ती सहल सुरू होईल. सगळ्या व्हिसाची जबाबदारी तुमची. बरोबर इंडियन पॅसेंजर्स नाही, इंडियन फूड नाही. पण आम्ही त्यांच्याबरोबर पहिली सहल 2000 मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडची 3 आठवड्याची सहल केली आणि आम्हाला ती खूप आवडली. मग लगेच 2002 मध्ये आम्ही ईस्ट अँड वेस्ट युरोपची ट्रॅफलगार बरोबर 1 महिन्याची सहल केली आणि आम्हाला जो खरा युरोप समजला ना, तो त्यातनं समजला. आम्हाला काय झालं होतं, जयंती मस्कतला शेल इंटरनॅशनल कंपनीमध्ये चीफ फिजिओथेरपिस्ट म्हणून होती. तिच्या मैत्रिणी, तिच्या पेशंट सगळे युरोपियन ब्रिटिश होते आणि त्यांनी तिला जो युरोप सांगितला तो आम्हाला तिथे समजला. आणि तेव्हा कळलं की खरं जर का तुम्हाला बघायचं असेल तर या पद्धतीने बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला त्यांचे वाटले म्हणजे टूर डिरेक्टर्स. आपली सिस्टीमसुद्धा खूप चांगली आहे. आपले जे लोक आहेत ते प्रवाशांची काळजी घेतात आणि ठिकठिकाणी टूर गाईड दिले जातात. पण त्यांचे जे टूर डिरेक्टर्स असतात दे आर हायली क्वालिफाईड. पर्यटन विषयामधल्या अनेक निरनिराळ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या असतात. माझ्या पुस्तकांमध्ये मी जी अगदी निराळी माहिती दिली, मी कुठेही गुगलचा वापर करत नाही. अगदी काय लोकसंख्या किती किंवा बाकीचं असेल तेवढ्यापुरतं. अगदी निराळी माहिती, ऑफबीट स्थळांची माहिती देऊ शकलो कारण त्यांचे टूर डिरेक्टर्स आर हायली क्वालिफाईड. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही ग्रीसच्या ट्रिपला गेलो. आम्ही ग्रीसला 3 वेळा गेलो. ही जी ट्रॅफलगारची टूर होती ती 12 दिवसाची होती आणि ती सहल संपली की आमची दुसरी 7 दिवसाची ग्रीसच्या आयलंड्सची क्रूज सुरू होणार होती. 12 दिवसाच्या क्रूजला आमच्याबरोबर ज्या टूर डिरेक्टर्स होत्या त्या बाई फार अतिशय इन्फॉर्मेशन देत होत्या. खूप हुशार होत्या. मी जे जे प्रश्न विचारायचो त्याच्या त्याला उत्तर द्यायच्या. शेवटच्या दिवशी त्यांनी मला ग्रीसच्या इकॉनॉमिक सिच्युएशनबद्दलची काही माहिती दिली, आकडेवारी दिली आणि ह्या टूर डिरेक्टर्स किती पर्टिक्युलर असतात ते बघा. सहल संपली. दुसऱ्या दिवशी त्यांना टिप वगैरे सर्व झालं आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेस या बाई परत हजर होत्या. म्हटलं काय झालं? तर त्यांनी मला सांगितलं की आदल्या दिवशी मी तुम्हाला जी माहिती दिली त्यात आणखीन नवीन माहिती आमच्या टुरिझम डिपार्टमेंटनी दिलेली आहे आणि त्यामुळे त्या फिगर्स आणि ती माहिती द्यायला मी आज सकाळी मुद्दाम तुम्हाला भेटायला आले. अशा पद्धतीचं त्यांचं राहतं. दुसरा भाग आम्ही शिकलो म्हणजे आपल्याकडचे आपले लोक जे पैसे खर्च करतात ना टूरवरती, ते बघून परदेशातली लोक इतके आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात तुम्ही 2-2, 3-3, 4-4 हजार डॉलर्स देता आणि 8 दिवसात तुम्हाला कंटाळा येतो. 8 दिवसात घरची आठवण येते. एवढे पैसे आपण घरच्या जेवणाची पण हां? घरच्या जेवणाची पण आठवण येते. तुम्ही म्हणजे आपण जर का एवढे पैसे खर्च करून जातो, आपल्याला तर सगळ्यांचे व्हिसा घ्यायला लागतात. एवढं तिकीट खर्च करायला लागतं. मग आम्ही असं ठरवलं, की जयंती म्हणाले, की आता मला आपण समजा एक फ्रान्सला 15 दिवसाची टूर झाली. मग जे फ्रान्समध्ये आपण बघितलेलं ते दाखवत नाहीयेत. आणखीन तिथे 10 दिवस राहूया आणि मग त्याच्यामध्ये तो भाग आपण बघूया. अशा पद्धतीने आम्ही सुरू केला. पुढची स्टेज कारण ट्रॅफलगार बरोबर आम्ही एकूण 26 टूर्स केल्या. मग जयंती म्हणाली, आता मला ट्रॅफलगार कशा पद्धतीने सहली आखतं ते समजलं. मग आता मीच सहली आखायला सुरुवात करते आणि तिने स्वतः सहली आखायला सुरुवात केली. त्यातला भाग असा महत्त्वाचा, की आपल्याकडे असं आत्माराम परब आता म्हणाले तसं स्टेटस सिम्बॉल. आता आम्ही जाऊन कुठे राहतो? 5 स्टारला राहतो. अरे, तुम्ही दिवसभर बाहेर राहता. मग 5 स्टारला राहून खर्च कशाला करताय तुम्ही? दुसरं, तुम्ही जर का दुपारचं आहे, आता आम्ही काय करतो, जयंतीने सुरू केलं त्यावेळेस RCI होतं किंवा आता तर खूप अपार्टमेंट्स आहे. ते अपार्टमेंट घ्या, सकाळचा व्यवस्थित ब्रेकफास्ट करा. मग तुम्ही तिथे एखादा जर का तुम्ही सुपर मार्केट बघा, तिथून सँडविच घ्या. आता दुपारचं जेवण जर तुम्ही लाईट घेतलं तर तुम्ही खूप बघू शकता. नाहीतर आपल्याकडे काय होतं, आत्माराम परब सांगतील, जर का दुपारचं जेवण झालं आणि सांगितलं की अरे बाबा आता उतरायचं आहे, तर बसमधले 70% लोक सांगतात, हे बघा ज्यांना जायचे त्याने जा, फक्त बसमधला AC चालू ठेवा तेवढा. मग तुम्ही एवढं कशाला पैसे खर्च करून येऊन काय करताय? त्या पद्धतीने आम्ही सगळ्या सहली आखायला सुरुवात केली. आमच्या सहलीचं मुख्य सूत्र कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त भटकंती. पण आवश्यक तिथे मात्र खर्चाला मागे पुढे बघायचं नाही. आम्ही आईसलँडला गेलो.
तिथे एक मानवी चमत्कार आहे, इन टू द ग्लेशियर. त्याची माहिती मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. ती सहल एवढी एक्सपेन्सिव्ह होती, की एका दिवसाचे प्रत्येकी €250 म्हणजे आम्हाला €500 द्यायला लागले. पण त्याच्यात आम्ही काही कसूर केली नाही. कारण हे काहीतरी निराळं आहे, ते आपण बघितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग आम्ही सहली सुरू केल्या. मग कधी महिना जा, कधी 1.5 महिनासुद्धा तिथे राहा आणि मग त्या देशालाची जास्तीत जास्त माहिती करून घेण्याच्या बाबतीत आम्ही कसोशीने प्रयत्न करायला लागलो. टुरिस्ट असतात त्यांना बघायचं असतं सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई अ, किंवा जवळपासची अशी ठिकाणं ही माहिती असते की. पण तुमचे विचार नेहमीच खूपच वेगळे होते. तुम्हाला आर्क्टिक सर्कल बघायचं होतं, अंटार्क्टिक बघायचं होतं, तुम्हाला वेगवेगळे समुद्र मगाशी तुम्ही जे उल्लेख केलात, महासागर बघायचे होते. तर त्याच्यावर तुम्ही एक पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यातलं एक पुस्तक आहे एंड ऑफ द वर्ल्ड नावाचं. ज्याच्यामध्ये आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ह्या विषयावर ते पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाबद्दल आणि त्या स्थळांबद्दल माहीत आहे. मी थोडं तुम्हाला त्याच्यात आपण जाऊ, पण त्याच्या आधी अ, जे सध्याची हॉट डेस्टिनेशन्स आहे, म्हणजे तुम्ही अर्धा प्रश्न तुमचा घेतो मी, की काहीतरी आम्ही कशा पद्धतीने भटकंती करतो. म्हणजे हे सगळ्या टूर कंपन्यांना जमणार नाही हां. याचं कारण असं, की त्यांचा व्यवसाय आहे. लोकं म्हणाले, "आम्हाला 10 दिवसात पाहिजे." तर 10 दिवसात देणं हे टूर कंपनीचं काम आहे. पण तो देश खऱ्या अर्थाने कसा बघायचा आणि आम्ही कसा बघतो ते तुम्हाला मी फक्त सांगतो. सध्याचं एकदम हॉट डेस्टिनेशन आहे. युरोप आणि आशिया खंडांच्यामध्ये अझरबैजान, जॉर्जिया आणि अर्मेनिया. बाकी सगळ्यांच्या 10 दिवसाच्या टूर्स आहेत. आम्ही दोघं जणं तिथे 40 दिवस फिरत होतो. आणि काय-काय बघितलं तो थोडी झलक मी तुम्हाला सांगतो बघा. अझरबैजानमध्ये तुम्ही तो भाग बघितलाय. बाकू म्हणून ओल्ड सिटी आहे. आणि त्या बाकूमध्ये एका बाईनी छोट्या-छोट्या पुस्तकांचं, मिनिएचर पुस्तकांचं संग्रहालय तयार केलंय. आम्ही ते जगातलं एकमेव आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. पण खरी नोंद ना, हल्ली एक फॅड निघाले, जागतिक विक्रम. आपण आपलंच म्हणायचं. तसं नाही. पण इथे कोणीही टूर ऑपरेटर नेत नाहीत. हां, नाही नेत. अगदी बरं, तेच तुम्हाला सांगतो. आम्ही नेतो. हो, नाही तुम्हाला म्हणून मी पहिलाच उल्लेख काय केला, की तुम्ही बघितलेलं आहे, नुसतं नाही सांग. किती सुंदर आहे ते बघा. आम्ही तिथे गेलो आणि आमची जी टूर गाईड होती ना, ती सतत मोबाईलवर बोलत होती सुरुवातीला. मी म्हटलं, "हे भारतातलं वेळ इथे आलेली दिसते" म्हटलं. आणि मी तिला विचारणार इतक्यात ती म्हणाली, की "यू आर व्हेरी लकी." तर म्हटलं, "काय झालं?" ती म्हणाली, "या अझरबैजान बाईंनी आपली हौस म्हणून हे मिनिएचर पुस्तकांचं संग्रहालय तयार केलंय. पण त्या बाई बहुतेक वेळा परदेशात असतात आणि हे संग्रहालय बंद असतं. पण तुम्ही नशीबवान अशात, की संग्रहालय तर उघडं आहेच, पण त्या बाईसुद्धा आज तिथे आहेत." आम्ही गेलो आणि त्या बाईंची मी चक्क सगळी मुलाखतच घेतली. त्यांनी 80 देशांमध्ये प्रकाशित झालेली 9,000 पुस्तकं त्या ठिकाणी गोळा केलेली आहे. मिनिएचर पुस्तकं. 40 कपाटांमध्ये ती मांडलेली होती. आता मिनिएचर पुस्तकाची व्याख्या काय? तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणे 75 बाय 75 मिलीमीटरचं पुस्तक हे मिनिएचर पुस्तक म्हणून धरलं जातं. पण या बाईंच्या इथे 4 पुस्तकं काय होती माहिती आहे? 0.75 बाय 0.75 मिलीमीटरची 4 पुस्तकं होती. बाजूला जे जाड भिंग होतं त्याच्याच साहाय्याने आम्ही ती वाचू शकलो. आपली 2 पुस्तकं तिथे होती. भारतातील हनुमान चालीसा होतं आणि भगवद्गीतेची छोटी आवृत्ती तिथे होती. या अशा जागा जाऊन बघितल्या पाहिजे. अझरबैजान आणि इराण यांच्या सीमेवर लेरिक म्हणून गाव आहे. छोटंसं. आम्ही मुद्दाम तिथे गेलो. ते गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दीर्घायुष्यी लोकांच्यासाठी साऱ्या जगामध्ये ते प्रसिद्ध आहे. आणि तिथेही लॉंगेव्हिटी म्युझियम केला आहे. तोही जगातला एकमेव म्युझियम आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. या गावामध्ये सगळ्यात वृद्ध माणूस किती वर्षाचा होऊन गेला माहिती आहे? 168 वर्षाचा. आणि आम्ही तिथे गेलो त्याच्या 8च दिवस आधी एका बाईंचं निधन झालं होतं. त्या 145 वर्षाच्या होत्या.
बरं, ह्यांनी हे कसं केलं आहे, म्युझियम फार सुंदर आहे. त्यांनी फोटो लावले. त्यावेळेस काय बर्थ सर्टिफिकेट नव्हती. पण त्यांच्या जन्माचे नानाविध पुरावे त्या ठिकाणी दिले आणि मग त्यांचा मृत्यू कधी झाला हे झालं आहे. अशा तऱ्हेचा तो लॉंगेव्हिटी म्युझियम आहे. या गावामध्ये आम्ही मुद्दाम फिरलो. 105, 110, 100 वर्ष वगैरेची अनेक माणसं तिथे दिसतात आणि ती डोंगर चढत आणि उतरत असतात. त्यांच्या मुलाखती मी घेतल्या. अर्थात भाषेची अडचण होती, पण आमचा टूर गाईड मदत करत होता. आता त्यांच्या दीर्घायुष्याचं मागचं रहस्य काय? माझ्या पुस्तकामध्ये मी हे सगळं दिलंय. तुम्हाला थोडी झलक सांगतो. पहिलं म्हणजे तिथे हवा आणि पाणी. या जगामध्ये अशुद्ध हवा असते त्यांना माहितीच नाही आणि शुद्ध पाणी. दुसरं म्हणजे टेन्शन नाही. आत्माराम परबांनी मर्सिडीज घेतली. अरे माझ्याकडे मर्सिडीज कधी येणार? त्यांनी 4 बेडरूम्सचा फ्लॅट घेतला. माझा अजून 2 बेडरूम्सचाच आहे. हे अजिबात नाही. कोणचीही स्पर्धा नाही. दुसरं म्हणजे ते आजारीच पडत नाही. पडले ते नैसर्गिक उपाय केले जातात. ती लोकं चिकन, अंडी खातात, पण मीठ खात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते असं बेडवर झोपत नाही, तर बारीक मॅट्रेसेस असते आणि त्या मॅट्रेसेसवरती झोपतात. आता ह्या अशा जागा, अशी गावं जी आहेत ना, ती जाऊन बघायला आम्हाला आवडतं. आपण रशियाचा स्टॅलिन म्हणतो, पण स्टॅलिन हा मूळचा जॉर्जियाचा. जॉर्जियामध्ये गोरी त्याचं गाव, जन्मगाव. आम्ही ते जन्मगावात गेलो, गोरिया. तिथे त्याचं जन्मघर जे आहे ना, ते अतिशय सुंदर तऱ्हेने त्यांनी जतन केलंय. म्हणजे त्याचा जन्म झाला त्यावेळेस आईला कल्पनाही नसेल की हे बाळ पुढे लाखो लोकांना मारणार आहे म्हणून ते. पण अतिशय सुंदर ते जन्मघर जतन केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे 2 मजल्यांचा स्टॅलिनचा म्युझियम आहे. हुकुमशाह लोकांचं काय असतं, निरनिराळी छायाचित्र ते मुद्दाम देतात. त्यांना आम्ही लोकांच्यात मिसळतो, कारण लोकांच्याबद्दल आम्हाला प्रेम वाटतं किंवा मुलांना खांद्यावर घे, अशी छायाचित्र आहे. त्याच्या स्टॅलिनच्या वैयक्तिक वापराची तिथे अनेक ठिकाणच्या वस्तू आहेत. क्रेमलिनमध्ये त्याची जी खुर्ची होती ती खुर्ची तिथे आहे. टेबल आहे. त्यांनी हाताळलेले 4 टेलिफोन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅलिनला एअर फोबिया होता. स्टॅलिन कधीही विमानाने प्रवास करायचा नाही. तर त्यांनी स्वतःसाठी हिरव्या रंगाचा रेल्वेचा डबा तयार करून घेतला होता. तो त्यांनी डबाच इथे आणला. रूळ आहेत आणि त्याच्यावर तो डबा आहे. तो डबा मी आतमधनं बघितला. त्या काळामधल्या स्टॅलिनच्या ज्या सगळ्या सुखसोयींनी युक्त असा तो डबा आहे. स्टॅलिनचं जेवणाची रूम आहे, त्याची झोपण्याची रूम आहे, त्याची अभ्यासिका, त्याचं जर का स्वतः बघितलं तर त्याचं स्वतंत्र टेबल, गोल आपलं खुर्ची, टेबल, 4 खुर्च्या आहेत. लोकं भले स्टॅलिनला काही म्हणत असतील, पण गोरी गावातल्या लोकांना मात्र स्टॅलिनचा जबरदस्त अभिमान. याचं कारण त्याच्यामुळे जगातल्या लोकांना गोरी हे गाव कळलं. तेव्हा ते ना तिथे असे बारीक-बारीक कीचेन्स वगैरे स्टॅलिनचे फोटो असलेले घेऊन विकत असतात. पण स्टॅलिनचा 12 फुटी जो ब्रॉन्झचा पुतळा आहे, तो मात्र तिथूनच्या गोडाऊनमध्ये धूळ खात पडलेला होता. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो. नागार्नो काराबाख, आर्मेनिया स्वतंत्र राष्ट्र आहे ते. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये या नागार्नो काराबाखवरनं सतत युद्ध सुरू असतं. आपल्याकडे कसं होतं, आपण म्हणतो काश्मीर आपला आहे, पाकिस्तान म्हणतं त्यांचं आहे आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. हा नागार्नो काराबाख प्रदेश अतिशय सुरेख आहे. आम्ही तिथे गेलो. म्हणजे त्या बॉर्डरवरती तर ते आश्चर्यचकितच झाले. ते म्हणाले, कोण आहे, भारतीय आलेत वगैरे. आणि आम्ही गेलो, तिथे चर्च होतं. तर त्या गाईडनी जयंतीला सांगितलं की तुम्ही काहीतरी बोला, इथे आवाज घुमतो. तर जयंतीनी ओम असं म्हटलं. शेजारी एक आर्मेनियन बाई होती, ती बोलली नमः शिवाय आणि ओम नमः शिवायचा आवाज त्या चर्चमध्ये घुमला. त्या बाई रशियामध्ये रामायण आणि महाभारताचा अभ्यास करत होत्या. पुढे योगायोग असा, बरोबर वर्षानंतर अझरबैजाननी क्षेपणास्त्र सोडून तो घुमट खाली पाडला. पण आम्ही मात्र तो घुमट बघू शकलो, ते चर्च बघू शकलो. या ज्या अशा जागा आहेत ना, त्या ऑब्विक जागा जर का तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तो देश समजू शकतो. आता मी तुमच्या मुख्य प्रश्न. हां. पृथ्वीची विभागणी ही 2 म्हणजे पृथ्वीची
तुम्ही म्हणाले एक उत्तर टोक आहे. उत्तर टोक म्हणजे आर्टिक सर्कल आणि दक्षिण टोक म्हणजे अंटार्क्टिका. आपल्याकडे दोन्ही टोकांवर जाऊन भटकंती करायची कल्पना फारशी प्रचलित नाहीये. पण आम्ही पृथ्वीची ही दोन्ही टोकं सर केली. उत्तरेकडे म्हणजे आर्टिक सर्कलची जी रेषा आहे, ही एकूण 9 राष्ट्रांमधून जाते. ती 9 राष्ट्र कोणची? नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, रशिया. अमेरिकेमध्ये ती अलास्कावरून जाते. कॅनडामध्ये ती युकॉन टेरिटरीवरून जाते. ग्रीनलँडमध्ये ती इलुलिसाट, इटिलेक या बेटांवरून जाते आणि आईसलँडमध्ये ती ग्रिम्से या बेटांवरून जाते. आमचं आणि या आर्टिक सर्कलचं काही निराळंच नातं जुळून आलं आणि त्यामुळे आम्ही रशिया वगळता 8 पैकी 7 राष्ट्रांमधून ही आर्टिक सर्कलची रेषा निरनिराळ्या मोसमांमध्ये ओलांडली आणि त्यामुळे आम्ही तिथे मध्यरात्रीचा सूर्य बघितला, 24 तासांचा अंधार बघितला आणि नॉर्दर्न लाईट्स पाहण्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही सुदैवी ठरलो. जगातले उत्साही पर्यटक मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी नॉर्वेतील मोगारो या बेटावरील नॉर्थ केप येथे जातात. हे युरोपचे उत्तरेकडील अखेरचे टोक. तिथून उत्तर ध्रुव फक्त 2000 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही तिथे गेलो होतो. पर्यटकांचं मोठं आकर्षण आहे ते. तिथे हॅनिंग स्वॅग गावामध्ये आम्ही गेलो आणि जुलै महिन्यामध्येही दुपारी 2-2:30 वाजता तिथूनचं तापमान 3 ते 4 डिग्री सेल्सिअस होतं. तिथे 1000 फूट उंचीवर त्यांनी एक सिमेंट कॉन्क्रीटचा चबुतरा केलाय आणि त्याच्यावर पृथ्वीचा भव्य गोल आहे. जगातले उत्साही पर्यटक मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी रात्री 12 वाजता इथे जमा होतात. आम्ही रात्री 12 वाजता तिथे गेलो. तिथून सूर्यदर्शन फार दुर्मिळ आहे, कारण सगळीकडे धुकं असतं, तापमान होतं 0° सेल्सिअस. पण जर सूर्यदर्शन झालं तर ते कसं दिसतं याची फिल्म रात्री 12 वाजता दाखवण्यात येते. आम्हाला एक दाखवली. आम्हाला तिथून सूर्यदर्शन झालं नाही, पण युरोपच्या अखेरच्या टोकाला पाय लागल्याचं समाधान मात्र निश्चित मिळालं. आता पृथ्वीचं उत्तर टोक सर झालं. आता वेध लागले होते ते पृथ्वीचं दक्षिण टोक सर करायचे. पृथ्वीच्या या दक्षिण टोकावरती आम्ही दोघं जण 47 दिवस फिरत होतो. त्याची विभागणी आम्ही 2 भागांमध्ये केली. पहिलं आम्ही अर्जेंटिना आणि चिली इथे पॅटेगोनिया म्हणून भाग आहे. अतिशय सुंदर आहे. वाळवंट आहे, त्यानंतर ग्लेशियर्स आहे. तिथे आम्ही 3 आठवडे फिरत होतो आणि मग आम्ही 18 दिवसांची क्रूज घेतली. चिलियन फियॉर्ड्स आणि अंटार्क्टिका. तुम्ही जर गुगलवर गेला आणि सर्च केलं की द सदर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड, पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचं शेवटचं शहर कोणचं, ते त्याचं उत्तर येईल उश्वाया इज द सदर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरच्या या शेवटच्या शहरामध्ये आम्ही चक्क 3 दिवस होतो. अंटार्क्टिकाचं ते प्रवेशद्वार मानण्यात येतं. तिथे रेल्वेगाडी आहे. ही रेल्वेगाडी पृथ्वीच्या दक्षिण टोकावरची शेवटची रेल्वेगाडी समजली जाते. आम्ही त्या रेल्वेगाडीतनं प्रवास केला. तिथे नॅशनल पार्क आहे. तो नॅशनल पार्क हा पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचा शेवटचा नॅशनल पार्क आहे. आम्ही तिथेही गेलो. मी तुम्हाला सांगितलं की गुगलवर सदर्न मोस्ट सिटी कोणची, उश्वाया. पण तुम्ही जगाचा नकाशा बघितला तर जगाच्या नकाशामध्ये दक्षिणेला अगदी टोकाला एक अगदी शेवटचं छोटंसं बेट दिसून येतं, अगदी शेवटी. त्याचं नाव प्युर्टो विल्यम्स. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचं ते अगदी शेवटचं गाव. त्याच्या पुढे मनुष्यवस्ती नाही, फक्त पाणी, पाणी आणि पाणी. या प्युर्टो विल्यम्समध्ये सुद्धा आम्ही 1 दिवस घालवला. तिथूनच्या लोकांना भेटलो. तिथे जे पोस्ट ऑफिस आहे ना, ते पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचं शेवटचं पोस्ट ऑफिस. तिथून आम्ही मुंबईला आणि पुण्याला पत्र पाठवली. ती जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर आली, पण एंड ऑफ द वर्ल्डच्या पोस्ट ऑफिसचा स्टॅम्प त्याच्यावर असल्यामुळे आम्ही ती जपून ठेवलेली. त्याच्या पुढे केप हॉर्न, खलाशांचं कब्रस्थान. पनामा कालवा 1914 मध्ये झाला. पण पनामा कालवा होण्याच्या आधीची परिस्थिती काय होती?
अमेरिकेच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं असलं तर या केप हॉर्नला वळसा घालून 18,000 किलोमीटरचं अंतर कापून जावं लागत असे. केप हॉर्नला सतत 40-45 फूट उंचीच्या लाटा, 150-200 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि प्रचंड हिमवृष्टी होत असते. वर्षातून जेमतेम एखादी क्रूज केप हॉर्नला उतरू शकते. जयंतीने केप हॉर्नला लँड होणारी क्रूज निवडली, पण त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत सुरुवातीला स्पष्टपणे म्हटलं होतं की केप हॉर्नला लँड होणं हे अक्षरशः निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. पण त्या दिवशी आमच्या बोटीच्या कप्तानांनी जणू विजयी स्वरामध्ये घोषणा केली की मला सांगायला आनंद वाटतोय की आज आपण केप हॉर्न बेटावर चक्क 2 तास थांबू शकतोय. केप हॉर्न बेटापासून साधारणतः 500 मीटर लांब आमची मोठी क्रूज थांबली आणि मग ज्याला रबराची छोटी बोट म्हणतात, झोडियाक, त्यांनी आम्ही केप हॉर्न बेटावर उतरलो. तिथे 180 पायऱ्या चढून केल्यानंतर जगातला जो सगळ्यात मोठा पक्षी आहे अल्बाट्रॉस, त्याचं स्मारक तिथे करण्यात आलेलं आहे. या अल्बाट्रॉस पक्षाच्या पंखांची लांबी ही 10 ते 11 फूट असते आणि तो एका दमात निदान 10,000 किलोमीटरची भरारी सहज मारू शकतो. पुढे अंटार्क्टिकाच्या वास्तव्यात आम्हाला तो पक्षी दिसला आणि जयंतीने त्याचे फोटोसुद्धा जयंतीला घेता आले. तिथे ते झाल्यानंतर तिथूनची अल्बाट्रॉस, त्याची कल्पना अशी आहे त्या स्मारकाच्या मागे, इथे अनेकांना जलसमाधी मिळाली. तेव्हा हा अल्बाट्रॉस पक्षी जणू तिथे मृत झालेल्यांना आपल्या पंखामध्ये घेऊन हवेत उडतो आहे अशी कल्पना त्याच्या मागे आहे. त्याच्यानंतर महाभयंकर ड्रेक पॅसेज. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर इथे एकत्र येतात. निरनिराळे अंडरकरंट्स आणि पाण्याचं निरनिराळं तापमान यामुळे इथे सतत 40-45 फूट उंचीच्या लाटा, 150-200 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि प्रचंड हिमवृष्टी होत असते. मोठी बोट सुद्धा अक्षरशः अशी प्रचंड हलत असते. त्यामुळे ड्रेक पॅसेजमधून जाताना जायचे 2 दिवस आणि यायचे 2 दिवस जेवण नाही, नाश्ता नाही, केवळ हिरवी सफरचंद खाऊन ते 4 दिवस आपल्या केबिनमध्ये झोपून काढावे लागतात. पण त्याही बाबतीत आम्ही नशीबवान ठरलो. आम्ही अंटार्क्टिकाला जाताना हा ड्रेक पॅसेज कमालीचा शांत होता. आम्ही अंटार्क्टिकाला एकूण 9 दिवस होतो आणि मग आम्ही परत मागे न फिरता तिथून फॉकलंड आयलंड्सला गेलो आणि जाताना एक रात्र मात्र या ड्रेक पॅसेजचा महाभयंकर प्रताप आम्ही अनुभवला. छातीत धडकीच भरते, म्हणजे काय बोट इतकी प्रचंड हालत असते की विचारता सोय नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ते फॉकलंड आयलंड्सला. अतिशय सुंदर बेट आहे. तुम्हाला आठवत असेल तर ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये या फॉकलंड आयलंड्सवरनं युद्ध झालं होतं. फार सुंदर बेटं आहेत ती. तिथूनचं स्टॅनले म्हणून त्यांचं राजधानीचं शहर आहे. इथूनची लोकसंख्या किती आहे माहिती आहे? फक्त 2,000. पण तिथूनचे पेंग्विन्स आणि शेळ्या मेंढ्यांची संख्या मात्र लाखापेक्षा अधिक आहे. आता पृथ्वीचं दक्षिण टोक सुद्धा सर झालं. याच्यावर आधारित मी अगदी निराळं पुस्तक लिहिलंय, एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती. मराठीत असं पुस्तक नाही आहे, कारण अशा पद्धतीची दोन्ही टोकांवर जाऊन भटकंती फारशी कोणी केलेली नाही आणि सगळे अनुभव आहेत. अगदी निराळं अशा प्रकारचं ते पुस्तक आहे, एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती. ज्यांना अशा तऱ्हेची किंवा काही थोडीफार तरी भटकंती करायची, पृथ्वीच्या टोकांवरती करायची इच्छा आहे, त्यांनी तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे. पण समाजामध्ये असा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना अनेक कारणांमुळे अशा तऱ्हेची भटकंती करता येणं शक्य नाही. त्यांनी हे पुस्तक वाचून या पृथ्वीच्या दोन्ही टोकांची भटकंती आपण प्रत्यक्ष करत आहोत हे समाधान त्यांना निश्चितपणे मिळू शकतं. तुम्हाला सांगतो, या कोविडच्या काळात आत्माराम एका बाईंचा मला फोन आला. मी मुंबईहून बोलते, नाव सांगितलं त्याने. त्या म्हणाले माझं वय वर्ष 82 आहे. कोण म्हणतं? म्हणाले पर्यटन ठप्प झाले. आत्ता म्हणाले मी पृथ्वीच्या दोन्ही टोकांवर जाऊन आले, मला काय कळे ना.
म्हटलं काय म्हणता? अहो तुमचं पुस्तक वाचलं एंड ऑफ द वर्ल्ड, 1 महिन्यात 2 वेळा वाचलं आणि म्हणाले तुम्ही टोकं सर केली. तेव्हा तुम्ही जरूर वाचा एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती. हे तुम्ही बोलत असताना सगळ्या सगळ्या ठिकाणं माझ्या डोळ्यासमोर आली, कारण मी सगळी ठिकाणं मी स्वतः प्रत्यक्ष बघू शकलोय. खूपच वेगळा आणि थरारक अनुभव असतो तो. आणि खूप लोकं विचारतात, की तुम्ही कशासाठी पर्यटन करता? हे मला माझ्या घरात माझी बायकोच विचारते. तर आम्ही तिथे असतो. तिथे असताना जो अनुभव घेता येतो तो कुठल्याही प्रकारे जेव्हा कोविड आला होता तेव्हा खूप लोकांचा हा प्रश्न होता, की आता कोविड नंतर काय होणार? पर्यटनसुद्धा ऑनलाईन होणार का? तर ते इम्पॉसिबल गोष्ट आहे, कारण ती प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेणं हां. हा जो प्रकार आहे, हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आपण पुस्तक वाचून किंवा फिल्म बघून आपण एक फक्त थोडासा एक अनुभव घेऊ शकतो. पण प्रत्यक्ष जाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. हे सगळं करत असताना तुम्हाला बरेचसे चांगले, वाईट अनुभव आले असतील. त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मी तुम्हाला सांगितलं की पॅटॅगोनिया म्हणून भाग आहे. अर्जेंटिना आणि चिली या देशांच्या मध्ये पॅटॅगोनिया म्हणून फार सुंदर भाग आहे. तो चिलीमध्ये आहे आणि चिलीमध्ये तोरेस देल पायने नॅशनल पार्क म्हणून आहे. देल पायने याचा अर्थ शिंग. इथे बर्फाच्छादित डोंगरावरती 2 सारख्या उंचीची शिखरं आहेत आणि तो पार्क बघायला म्हणून आम्ही गेलो. तोरेस देल पायने पार्क. आम्ही चिलीमध्ये ज्या लॉजमध्ये राहिलो होतो, तिथे रोज सकाळी सगळीजणं जमायची. भारतीय आम्हीच होतो आणि आमच्या वयाचे आम्ही दोघंजणच होतो. बाकी सगळं तरुण मुलं-मुली होत्या. तर त्या दिवशी सकाळी एक टर्की मुलगा आमच्याबरोबर होता. तर आम्ही त्याला सांगितलं, की आता उद्या आम्ही तोरेस देल पायने पार्कला जातोय. तर तो म्हणाला, की तिथे वाऱ्यापासून सावध राहा. आता पॅटॅगोनियामध्ये वारे सतत जोरदार वाहत असतात. आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं. आम्हाला वाटलं बहुतेक आमचं वय बघून त्यांनी हा सल्ला दिला असेल मग. आम्ही तोरेस देल पायने पार्कमध्ये गेलो आणि एका ठिकाणी या 2 शिखरांचे प्रतिबिंब एका तलावामध्ये पडली होती. फार सुंदर दृश्य दिसत होतं. म्हणून आम्ही दोघंजण बसमधनं उतरलो आणि तो फोटो काढायला म्हणून गेलो. फोटो काढले आणि आम्ही परत येत होतो, तो वाऱ्याचा जोर एकदम वाढला आणि मी अक्षरशः वरती उचलला गेलो आणि हवेत अक्षरशः तरंगायला लागलो. भीतीने गाळण उडाली, काय म्हणजे सुचेच ना. आमचा टूर गाईड तिथून ओरडत होता इंग्लिशमध्ये, "जे काही मिळेल त्याला पकडा." मागून मला सांभाळ म्हणून सांगणारी जयंती हवेमध्ये उडाली. मी जवळ-जवळ 100-125 फूट अक्षरशः तरंगत असा जात होतो. म्हणजे काय भयानक प्रसंग जो होतो. इतक्यात आमच्याच बसचा बाहेर आलेला दरवाजा मला पकडायला मिळाला. जयंतीची अवस्था तर इतकी कठीण होती, की ती ज्या दिशेने उडत होती, तिथे समोर एक मोठा उंच खांब होता. या वेगाने ती खांबावर आदळली तर काय कल्पनाही करवत नव्हती. पण तिथे एक मोटार उभी होती आणि त्या मोटारीचा आरसा बाहेर होता. जयंतीने तो घट्ट पकडला आणि त्याच वेळेस वाऱ्याचा जोर थोडा कमी झाला. म्हणजे ते क्षण विसरताच येणं शक्य नाही. आमच्या टूर गाईडनी सांगितलं, की इथे वाऱ्याचा जोर एकदम वाढतो आणि त्यामुळे भीषण स्वरूपाचे अपघात होतात. तोंडावर आपटलं जातं किंवा दरीमध्ये गेलं तर त्याचा पत्ताच लागत नाही. त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही वरती उचलला गेलात, तेव्हा वाऱ्याचा जोर निदान 100 ते 110 किलोमीटर होता. कल्पना करा, हायवेवरती 100 किलोमीटरच्या वेगाने गाडी धावते. कधीही विसरता न येणारा तो क्षण आहे. आम्ही पुढे गेलो, तर तिथे एक अशी दरी होती आणि त्या दरीमध्ये फार सुंदर व्ह्यू दिसायचा. तर त्यांनी सांगितलं, ज्यांना उतरायचंय त्यांनी उतरा. आम्ही तर नावच काढणार नाही उतरण्याचा त्या. पण 2 जॅपनीज मुली होत्या आणि त्यांच्याबरोबर 3 मुलं होती. ती तो बघायला गेली आणि येताना तुम्हाला सांगतो, त्या 2 मुलींना त्या 3 जणांनी अक्षरशः असं कवेमध्ये पकडलं होतं. आल्यानंतर त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हत्या. नंतर त्यांनी सांगितलं, की वाऱ्याचा जोर वाढला आणि आम्ही अक्षरशः त्या दरीच्या दिशेने उडत होतो. या 3 जणांनी आम्हाला पकडलं म्हणून आम्ही वाचलो. पुढे आम्ही गेलो तर शेजारी एक 60 सीटर बस उभी होती. फुल्ली भरलेली हां. ती बस कशी गदागदा हलत होती माहिती आहे? मारुती 800 गाडी घ्या आणि हल्ली
या राजकारणी लोकांच्याकडे बाउन्सर असतात बघा, प्रचंड ताकदीचे. असे 10 ते 15 बाउन्सर मारुती 800 गाडी जशी गदागदा हलवतील तशी ती 60 सीटर फुल्ली भरलेली बस हलत होती. म्हणजे कल्पना करा काय वाऱ्याचा जोर असेल. तेव्हापासून वाऱ्याचा जो धसका घेतला तो कधीच विसरता येणारं शक्य नाही. आम्ही बल्गेरियाला गेलो होतो आणि तिथे ट्रॅफलगारची सहल होती. सोफियाचं शहर दर्शन झालं आणि तिथूनच्याच हिल्टन हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. ट्रॅफलगारचे सगळीजणं जे होते ते साधारणपणे 4थ्या-5व्या मजल्यावर सगळ्यांची व्यवस्था केली होती. दमलो होतो, चांगली झोप लागली. साधारणत 1:30-2च्या सुमारास एकदम जोरात बेल वाजायला लागली, घंटानाद. आणि इंग्लिशमध्ये अनाउन्समेंट होत होती की ही इमर्जन्सी आहे, ताबडतोब निघा आणि हॉटेल समोरच्या पटांगणात या आणि येताना लिफ्टचा वापर करू नका. सुदैवाने परदेशात आम्हाला एक चांगली सवय आहे की आम्ही आमचा पासपोर्ट आणि पैसे यांचा जो पाऊच आहे तो उशाशी घेऊन झोपतो. पटकन तो घेतला. AC चालू असल्यामुळे कपडे व्यवस्थित होते. क्षणामध्ये सगळे विचार तुमच्या डोक्यात येतात. काय झालंय? आपण घरी पोचू की नाही? आपले मित्र, नातेवाईक यांना भेटू की नाही? काहीच कळत नाही अक्षरशः. लॉबीमध्ये आलो तर नुसती पळापळ सुरू होती. मिळेल ते कपडे घालून लोक पळत होते. आमच्या शेजारचा न्यूझीलंडचा जॉन त्यांनी बाथरोब घातला होता. काही बायका तर शाली गुंडाळून पळत होत्या. सुदैवाने जिन्यामध्ये लाईट होते. धावत आलो. समोरच्या पटांगणात काही लोक आधीच आली होती, काही येत होते आणि इतक्यात अनाउन्समेंट झाली की घाबरू नका. कोणीतरी नॉन स्मोकिंग झोनमध्ये स्मोकिंग केल्यामुळे ही अशा तऱ्हेची अलार्म बेल वाजायला लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे हॉटेलतर्फे दिलगिरी व्यक्त करणारं पत्र प्रत्येकाच्या रूममध्ये आलं होतं. पण त्याच्यापासून 2 धडे घेतले पाहिजेत जे मी माझ्या जेपीस भटकंती टिप्समध्ये सांगितले. की पहिलं म्हणजे परदेशामध्ये असताना आपला पाऊच ज्याच्यामध्ये पासपोर्ट आणि पैसे ते जवळ घेऊन झोपले पाहिजे. एक वेळ पैशाची सुद्धा मदत कोण तुम्हाला करेल, पण पासपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा. आणि दुसरं म्हणजे काही होत नाही रे, कर इथे स्मोकिंग, असा आगाऊपणा कधीही करता कामा नये. आणखीन एक कधी योगाची उदाहरणं सांगतो. माझ्या बाबतीत असं विलक्षण योगाचं उदाहरण झालं. आम्ही अंटार्क्टिकाला गेलो होतो. अंटार्क्टिकाला जाणाऱ्या प्रत्येक माणसाची एकच प्रार्थना असते की माझी प्रकृती उत्तम राहू दे. अंटार्क्टिकात इस्पितळ नाही. तुम्हाला बोटीवर जुजबी उपचार केले जातात. पण जर सिरियस इलनेस आला तर तुम्हाला पुंटा एरेनासला हेलिकॉप्टरने न्यावं लागतं. आणि ते हेलिकॉप्टरने नेण्याचा खर्च 1 कोटीच्या घरात. बाकी खर्च निराळा, म्हणजे तेवढ्या रकमेचा विमा हवा. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते निसर्गाच्या कृपेवर अवलंबून. हवामान जर प्रतिकूल असेल तर आजही अंटार्क्टिकात महिना अडकून पडल्याची अनेक उदाहरणं सांगण्यात येतात. आम्ही अंटार्क्टिकाला 9 दिवस होतो. एक दिवस माझे दोन्ही डोळे लाल भडक झाले. थोडं दुखत सुद्धा होतं. जवळचे आय ड्रॉप्स टाकले पण लाली काही कमी होत नव्हती. मग मूळचे भारतीय पण अमेरिकेमध्ये 50-60 वर्ष राहत असलेले एक डॉक्टर तिथे होते. त्यांना माझे डोळे दाखवले. ते म्हणाले बहुतेक अँटीबायोटिक ड्रॉप्स टाकावे लागतील आणि ते क्रूजवरच्या दवाखान्यात आहेत का तुम्ही ते बघा. दुसऱ्या दिवशी लाली काही कमी झाली नाही. मग आम्ही ठरवलं की आता क्रूजवरच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ. ती घेण्यासाठी आम्ही रिसेप्शन काउंटरवर गेलो. इतक्यात जयंतीला पाहून त्या डॉक्टरांच्या कालच्या डॉक्टरांच्या मित्राने जयंतीला इंग्रजीमध्ये विचारलं की हाऊ आर युअर हजबंड्स आईज. ते ऐकून शेजारीच एक गोरा माणूस उभा होता. तो म्हणाला हू हॅज अन आय प्रॉब्लेम, आय एम एन आय स्पेशलिस्ट फ्रॉम USA. जयंतीने सांगितलं की माय हजबंड हॅज सम आय प्रॉब्लेम. त्यांनी तिथल्या तिथे माझे डोळे तपासले. इन्फेक्शन वगैरे काही नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्याकडचे आय ड्रॉप दिले आणि संध्याकाळी डोळे एकदम निवळले होते. त्या माणसाने जयंतीला विचारायला आणि शेजारी नेमके डोळ्याचेच डॉक्टर हजर असण्याचा योगायोग मोठा विलक्षण म्हणावा लागला.
तुम्हाला नशिबाने नेहमीच साथ दिली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही खूप प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता ह्या घटनांबद्दल सांगितलात. मगाशी आपण पहिल्यांदा बोललो तसं फक्त टिकमार्क न करता तुम्ही तिथली संस्कृती, तिथला इतिहास, तिथलं राहणीमान याच्याबद्दल अभ्यास करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरंच पर्यटन केलं आहे. तर त्याच्यातले काही अनुभव आम्हाला सांगाल का? तुम्हाला सांगतो, सायप्रस हा देश हा युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांची मीटिंग प्लेस म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे फारसा प्रचलित नाही, पण फार सुंदर देश आहे. आम्ही त्या सायप्रस देशामध्ये 3 आठवडे फिरत होतो आणि आम्ही प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राहत होतो. आणि तिथूनचं म्हणजे अशा एका तिथे काय आहे, सायप्रसमध्ये स्त्रीप्रधान संस्कृती आहे. म्हणजे कुटुंबाची जी प्रमुख असते ती स्त्री असते. आणि तिथे एक अशी प्रथा आहे, की गावामध्ये जर लग्न असलं ना, तर प्रत्येक कुटुंब प्रमुखाला बोलवलं जातं. कुटुंब प्रमुख ही जर स्त्री असली, तर तिला कोंबडी ही भेट म्हणून दिली जाते. आणि जर पुरुष असला, तर त्याला घोडा हा भेट म्हणून दिला जातो. आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो, तर तिथे त्या एका बाईंनी तिथे खानावळ होती. आम्ही रोज दुपारी जेवायला जायचो, संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो. त्या गावामध्ये एक 8 दिवसापूर्वी घडलेली एक गमतीशीर घटना तिने सांगितली. तिने सांगितलं, की आमच्या गावामध्ये लग्न होतं. तर एका कुटुंबातला पुरुष प्रधान पुढे आला आणि तो म्हणाला, की आमच्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे. ठीक आहे, त्याला सांगितलं, की तुला घोडा हा बक्षीस म्हणून मिळेल. पण इथे 2 घोडे आहेत. एक व्हाईट आहे आणि एक ब्राऊन आहे. तेव्हा त्यापैकी एक घोडा तू निवड. तो बिचारा गोंधळला. विचार करतोय. शेवटी अर्ध्या पाऊण तासानंतर त्यांनी सांगितलं, की कोणचा घोडा निवडायचा हे ठरवण्यासाठी मला माझ्या बायकोचा सल्ला घ्यायला लागेल. आणि त्या कुटुंबाची खरी कुटुंब प्रमुख कोण आहे हे सिद्ध झालं आणि अर्थातच त्या कुटुंबाला कोंबडी ही भेट म्हणून मिळाली. म्हणजे आपल्याकडे काही विचारलं की सांगतात हिला विचारून सांगतो, तसंच आहे. स्कॅन्डिनेव्हियामध्ये सामी जमात आहे. म्हणजे आपल्याकडे कसे जसे आदिवासी आहेत तशी ही सामी जमात आहे. आणि रेंडियर्सचे कळपच्या कळप घेऊन फिरायचं असा त्यांचा व्यवसाय राहतो. ट्रॉम्सोपासून 200 किलोमीटर अंतरावरती एका सामी कुटुंबामध्ये राहण्यासाठी म्हणून डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही दोघंजणी गेलो. आणि ज्याच्याकडे आम्ही राहणार होतो तो सॅम रेंडियरची गाडी घेऊन ट्रॉम्सोला आला. त्याच्या त्यांनी झोपडीत आम्ही राहत होतो. सगळीकडे बर्फ. त्यावेळेचं तापमान होतं -20-25 डिग्री सेल्सिअस. त्यांनी 2 मिनिटात झोपडी उभारली. मध्ये असं सगळं फायर होता. मग सॅमच्या बायकोनी गरमागरम रेनडिअरचं सूप घेऊन आमचं स्वागत केलं. मग सॅमने सांगितलं, की आज थंडी थोडी कमी आहे. कमी आहे म्हणजे किती आहे? तर तो म्हणाला -15 डिग्री सेल्सिअस आहे. आणि म्हणून आज आमचा अंघोळीचा दिवस आहे. मी म्हटलं, "सॅम गरम पाण्याने अंघोळ करणार. त्यात काय बघायचं ते?" त्यांनी आम्हाला बाहेर नेलं. बाहेर नदी गोठली होती. मग ह्या सामी लोकांच्या कमरेला सतत चाकू असतो. त्यांनी चाकू काढला आणि तो आतमध्ये डुबी मारू शकेल एवढा बर्फ त्यांनी खणून काढला. मग तो झोपडीत गेला. त्यांनी अंगावर फक्त एक एवढी चड्डी ठेवली, बाकी सगळे कपडे काढून बाहेर धावत येऊन त्यांनी आतमध्ये डुबी मारली. तुम्हाला सांगतो, माझ्या आणि जयंतीच्या अंगामध्ये रेंडियरच्या कातड्याचे कोट होते, पण ते दृश्य बघून हुडहुडी भरली हो. -15 डिग्री सेल्सिअसमध्ये केवळ एका चड्डीनिशी आतमध्ये उडी मारायची. त्यांच्या मते आतमधलं पाणी तेवढं थंड नसतं. पण 2 डुब्या मारून तो पटकन बाहेर येऊन मात्र फायर समोर जाऊन बसला. ते क्षण फार महत्त्वाचे असतात, नाहीतर सगळी बोटं थिजून जातात. मग इथे त्यांनी जर का मी म्हणतो तसं ह्याचे कळपच्या कळप घेऊन जाण्याची त्यांची पद्धत असते. आपल्याकडे बघा, आपण कोणाला असं विचारत नाही, की तुझा पगार किती आहे? तुझ्याकडे किती पैसे आहेत? तसं त्यांच्या इथे तुझ्याकडे किती रेनडिअर्स आहेत असा प्रश्न विचारला जात नाही. पण ज्याच्याकडे जास्त रेनडिअर तो श्रीमंत समजला जातो. सॅमनी त्याच्या लग्नाची गोष्ट आम्हाला सांगितली. इथेही लग्न सोहळा चांगला महिनाभर चालतो आणि हजार लोकांना बोलवलं जातं. सॅमनी त्याच्या लग्नाची गोष्ट आम्हाला सांगितली. त्याने सांगितलं, की चांगला महिनाभर सोहळा चालू होता. 1001 लोकं होती.
सॅमला 50 रेनडिअर्स कापून त्याचं मटण हे त्यांना द्यायला लागलं. म्हणजे सॅमला चांगला आर्थिक भुर्दंड बसला. पण इथे लग्नामध्ये रेनडिअर्सच भेट म्हणून देण्याची पद्धत आहे आणि सॅमला 55 रेनडिअर्स भेट म्हणून मिळाले. त्यामुळे 5 रेनडिअर्सचा त्याचा फायदा झाला. पण -10-15 डिग्री सेल्सिअसमध्ये व्होडका मद्याचा मात्र पूर वाहत होता. त्याचा खर्च मात्र सॅमला करावा लागला. आणखीन एक गंमत सांगतो. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम आम्ही लँकेस्टर काउंटी येथे आमिश कम्युनिटीमध्ये केला. ही फार निराळी कम्युनिटी. त्यांच्यावरची एक आम्ही BBC-वर फिल्म बघितली होती. त्याच वेळेस आम्ही ठरवलं की ह्या कम्युनिटीमध्ये जाऊन राहायचं. त्यांचं 150-160 लोकांचं कुटुंब असतं आणि मग ते वेगवेगळे होतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सरकारला कर व्यवस्थित भरतात, पण सरकारकडनं काहीही फॅसिलिटीज घेत नाही. आम्ही गेलो त्याच्या 10 दिवस आधी इथे एक प्रचंड आग लागली होती शेतकऱ्याच्या गोदामाला. पण त्यांनी फायर ब्रिगेड बोलवलं नाही. तर त्या समाजातल्या तरुणाने ती विझवली आणि मग ती परत त्यांना बांधून दिली. इथ्यांचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या सामी कम्युनिटीच्या लोकांच्या श्रीमंत पारंपरिक पद्धतीने ते शेती करतात आजही आणि त्यांच्या घरात इलेक्ट्रिसिटी नसते अजिबात. इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीत ते. आम्ही ज्या सामी माणसाच्या हॉटेलमध्ये राहत होतो तिथे सर्व सुखसोयी होत्या. 10 ते 115 लोक होती आणि बाकी 80च्या खालची 25 जण कंप्लीट व्हीलचेअरवर होती. 51 दिवसाची क्रूज आहे आणि सगळी जण सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होते. क्रूजवर 2 स्विमिंग पूल होते. स्विमिंग पूल करत होते, झाकुझी करत होते. बेटावर उतरल्यानंतर ते स्नॉर्कलिंग सुद्धा अनेक जण करत होते. सगळी जण वाचन करत होते. दोन्ही बाजूला डेकवरती आराम खुर्च्या होत्या. पुस्तकं आणली होती किंवा तुमची लायब्ररी होती. एक जणही व्हॉट्सॲपवरती ढकलचा उद्योग करत नव्हता. त्यावेळेस अमेरिकन प्रेसिडेंटची इलेक्शन्स होत्या. कोणी नाही, ते इतके जीवनाचा आनंद घेत होती. म्हणजे 99% लोकांच्याकडे व्हॉट्सॲप नव्हतेच अजिबात. काही इमर्जन्सी आली तर बघू म्हणून ते निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज करत होते. एक बाई होत्या, ब्रिटिश बाई, 82 वर्षाच्या. त्यांनी 51 दिवसामध्ये 2 स्वेटर्स मोठे विणून काढले. एक बाई होत्या, त्यांच्याबरोबर त्यांची छोटी मुलगी किती वर्षाची होती माहिती आहे? 11 महिन्याची मुलगी होती आणि ती 51 दिवसामध्ये क्रूजवर चालायला लागली. हा जो काही खरोखर आहे ना, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन खरोखरच आपण घेतला पाहिजे आणि मग जर का तुम्ही असं केलं तर जीवनाचा खरा आनंद तुम्ही उपभोगू शकता. तुम्ही हे जे सांगताय त्यानंतर लक्षात येत आहे की वय हा फक्त एक नंबर असतो. आपल्याकडे आपण बरीचशी लोकं, कारण आम्ही आज टूर ऑपरेटर असल्यामुळे लोकं येतात. 50-55 मध्ये लोकं म्हणतात की मला हे झेपेल का? त्यामुळे हे मेंटली आधीच प्रिपेअर केलेलं असते की नाही, हे मला नाही झेपणार. त्यामुळे ही जी लोकं आहेत, तुम्ही जे नंबर सांगितले ते खूप इंटरेस्टिंग वाटले, म्हणून मला वाटलं की तुम्ही हे सगळ्यांना सांगावं. आता हे तुम्ही बऱ्याच लोकांचं सांगितलं त्या क्रूजवर. तर एक अमेरिकन कपल तुम्हाला भेटलं होतं ज्याच्यासोबत तुम्ही 40 दिवसांची अमेरिकेची सफर केली. अमेरिका मला वाटतं 5 वेळा तुम्ही पाहिलंय, बरोबर? काही योगायोग मोठे विलक्षण असतात. आम्ही 2002ला तुम्हाला मी सांगितलं की ईस्ट अँड वेस्ट युरोपच्या 1 महिन्याच्या सहलीला गेलो होतो आणि तिथे लुसिला आणि वॉर्नर नावाचं एक अमेरिकन दाम्पत्य होतं. त्यांच्याबरोबर आमची खूप दोस्ती जमली. म्हणजे लुसिला काय होतं की तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर ती 2 वर्ष केरळला होती आणि त्यावेळेस आपल्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला होता. त्यामुळे भारताबद्दलची एक निराळी आत्मीयता तिच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे आमची खूप दोस्ती जमली. सहल संपली. वॉर्नर कुटुंब अमेरिकेला गेलं. आम्ही भारतात आलो. 1-2दा पत्रव्यवहार झाला. पण आताच्यासारखं तेव्हा काही व्हॉट्सॲप वगैरेचे नव्हते. म्हणजे ही 2002ची गोष्ट आहे आणि आम्हालाही एवढं माहिती नव्हतं. पण 2011मध्ये आम्ही ट्रॅफलगार बरोबरच
ऑटम कलर्स बघायला म्हणून अमेरिकेमध्ये गेलो. अमेरिकेमध्ये अकाडिया नॅशनल पार्क म्हणून आहे, फार सुंदर आहे. आणि त्याच्याजवळ बार हार्बर म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आमचा मुक्काम होता. आम्ही ठरवलं की इथे या गावामध्ये काय ऑटम कलर्स कसे आहेत ते बघायला जाऊया. म्हणून आम्ही दोघंजणं बाहेर पडलो. तर हॉटेलच्या लॉबीत आम्ही आलो. आम्ही असं जात होतो आणि समोरून लुसिला आणि वॉर्नर आले. आम्ही तर त्यांना ओळखलंच, पण त्यांनी आम्हाला ओळखलं आणि एकमेकांना मिठी मारली. 9 वर्षानंतर आमची भेट झाली आणि जग हे अगदी छोटं आहे याबाबतीत सगळ्यांचं एकमत झालं. नंतर मात्र लुसिलाशी आमचा चांगला कॉन्टॅक्ट राहिला. एक दिवशी तिने आम्हाला विचारलं, की "तुम्ही भारतीय अमेरिकेमध्ये येता, पण आम्ही अमेरिकन्स अमेरिकेमध्ये जसं फिरतो, तसं फिरायला तुम्हाला आवडेल का?" आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2 अशी आमची अवस्था झाली. मग आम्ही काय-काय बघितलेलं नाही, काय-काय बघू इच्छितो याची माहिती जयंतीने तिला दिली. आणि मग जयंती आणि लुसिलाने मिळून आमच्या अमेरिकेतल्या 40 दिवसांच्या भटकंतीची आखणी केली. लुसिला आणि वॉर्नर दोघं जण गाडी चालवत होते. या 40 दिवसांमध्ये आम्ही 10 राज्यांमध्ये 1500 किलोमीटरचा प्रवास केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातला 85% प्रवास हा बॅकरोड्सवरून केला. आणि त्यामुळे आम्हाला खरी अमेरिका समजू शकली. त्यामध्ये आम्ही 13 नॅशनल पार्क्स बघितले, 3 महत्त्वाची नॅशनल मॉन्युमेंट्स बघितली, 6 स्टेट पार्क्स बघितले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही प्रवास आर-व्ही, रिक्रिएशन व्हेइकल म्हणजे आपलं 4 पायांचं फिरतं घर त्यातनं केला. आमची जी आर-व्ही होती ना, ती 2 बेडरूम्सची होती. दिवसभर सगळीकडे फिरायचं, कोणी इथे सांगितलं इथे जा, तिथे जायचं. मग संध्याकाळी आर-व्ही कॅम्पमध्ये गाडी लावायची, मस्तपैकी जेवण बनवायचं, वाईनच्या बरोबर त्याच्यावर ताव मारायचा. अशा तऱ्हेचा कधी न विसरणारा तो प्रवास होता. एक गमतीशीर त्या प्रवासातली घटना सांगतो. आम्ही मोंटाना स्टेटमध्ये फिरत होतो आणि तिथे हायवूड नावाचा भाग आहे. तो हायवूडचा भाग बोर्ड वाचून लुसिलाने गाडी एकदम थांबवली. ती म्हणाली, की "आम्ही 3-4 महिन्यापूर्वी क्रूजवर गेलो होतो. तेव्हा या हायवूड भागातलं एक शेतकरी कुटुंब आमच्याबरोबर होतं आणि त्यांची आणि आमची चांगली दोस्ती जमली होती. त्यांची पुन्हा भेट झाली तर काय मजा येईल." पण लुसिलाला त्यांचं नावच आठवत नव्हतं. आता नाव आठवत नव्हतं तर पत्ता कसा शोधून काढणार? आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले, की "इथून 3 मैलांवरती हायवूड गावाचं पोस्ट ऑफिस आहे. तुम्ही तिथे जा आणि चौकशी करा." आम्ही गेलो. सुंदर छोटी इमारत होती. लुसिला आतमध्ये गेली आणि लुसिलानी हसत-हसत तिची अडचण सांगितली. एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या, की "तुमची ही जी क्रूज होती पोस्ट कचेरीतली, तुमची ही जी क्रूज होती ती किती दिवसांची होती?" लुसिला म्हणाली, की "एक 12-13 दिवसाची होती." "आणि किती महिन्यापूर्वी होती?" "3-4 महिन्यापूर्वीची." मग त्या बाईंनी थोडा विचार केला आणि तिने विचारलं, की "त्या कपलचं नाव रॉबर्ट आणि मेरी होतं का?" लुसिलाला एकदम आठवलं. ती म्हणाली, "अगदी बरोबर." त्या बाईंनी सांगितलं, की "या भागामध्ये 60-70 गावांच्यामध्ये रोज टपाल वाटप करण्याचं काम मी करते." 3-4 महिन्यापूर्वी शेपा गावातल्या रॉबर्टने मला असं सांगितलं होतं, की "आम्ही 12-13 दिवसाच्या क्रूजवर जातो. तेव्हा त्या काळात माझं जे काही टपाल येईल, ते तू पोस्ट ऑफिसमध्ये ठेवून दे आणि मी आलो की ते घेऊन जाईन." त्याच्यावरून मला असं वाटलं, की हे ते कपल असावं. तिने रॉबर्टला फोन लावला आणि विचारलं, "रॉबर्ट, तुम्ही क्रूजवर गेला होतात, तेव्हा लुसिला आणि वॉर्नर नावाचं दाम्पत्य तुमच्याबरोबर होतं का?" उत्तर हो आलं. तिने टेलिफोन लुसिलाच्या हाती दिला आणि दोघांनाही अचानकपणे झालेला आनंद किती प्रचंड होता हे त्यांच्या संभाषणावरून कळून येत होतं. रॉबर्टने आमच्यासह सगळ्यांना घरी यायला बोलावलं, पण संध्याकाळ उशीर झाला होता. पण नाव, गाव काहीही माहिती नसलेल्या दाम्पत्याचा पत्ता अमेरिकन पोस्ट वुमनच्या सहाय्याने कसा शोधून काढता आला, ही आठवण मात्र कायमची लक्षात राहिली. तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्या पुस्तकांबद्दल आपल्या सगळ्या लोकांना ऐकायला आवडेल आणि ती सगळी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत. ज्यांना कोणाला विकत घ्यायची असतील तर ती घेऊ शकता. म्हणजे मी सांगेन की माझी एकूण रोहन प्रकाशन या नामांकित संस्थेतर्फे 8 पुस्तकं
गेल्या 10 वर्षामध्ये प्रसिद्ध झाली. त्यातली पर्यटनावरची 7 पुस्तकं आहे. पहिलं म्हणजे सेट आहे एक, ऑफबीट भटकंती भाग 1, भाग 2 आणि भाग 3. या तिन्ही म्हणजे भेट देण्यासाठी उपयोगी आणि वाचण्यासाठी आहे. 51 देशांची भटकंती त्याच्यामध्ये मी घडवून आणली आहे. म्हणजे त्याचा परिणाम इतका कसा चांगला होतो, अगदी आईस हॉटेलमध्ये -5 डिग्री सेल्सियसमध्ये आम्ही कसं राहिलो, त्याचं वर्णन त्याच्यात आहे. मला एक दिवशी रात्री 10-10:30 वाजता एक फोन आला. म्हणाले, ते नाव सांगितलं, कोल्हापूरची होती आणि ती म्हणाली, "मी तुमचं ऑफबीट भटकंती पुस्तक वाचलंय." आणि त्यावेळेस त्यातलं जे आईस हॉटेलचं वर्णन आहे, मी असं ठरवलं, की माझं लग्न झालं, की हनीमूनसाठी या आईस हॉटेलमध्ये जायचं. या क्षणी मी, माझा नवरा आणि तुमचं पुस्तक हे या आईस हॉटेलमध्ये आहे. अशी हे ऑफबीट भटकंतीचे 3 आहे. पुढचं म्हणजे मी सांगितलं जसं एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती. तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. प्रत्येकजण आम्हाला प्रश्न विचारतो, "तुम्ही हे एवढं कसं फिरता? आर्थिक परिस्थितीचं काय?" हे सगळं मी जे.पीज भटकंती टिप्स या पुस्तकात दिलंय. जयंती सहलींचं नियोजन कसं करते हे सगळं त्याच्यात आणि आमचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. हे पुस्तक आम्ही दोघांनी मिळून दिलेलं आहे. पुढची जी 2 पुस्तकं आहेत, की भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची. आता मी तुम्हाला सांगितलं, की आम्ही कशा पद्धतीने भटकंती करतो. सगळ्यांनी ती करता येणं शक्य नाही. अगदी बरोबर आहे. पण निदान त्याची माहिती करून घ्या. आता हे अशा तऱ्हेचं लॉन्गेव्हिटी म्युझियम कुठे आहे? कसा आहे? तुम्हाला गंमत सांगतो, एक अँडोरा म्हणून देश आहे. स्पेन आणि फ्रान्सच्या मध्ये. टिकली एवढा देश आहे. पॉप्युलेशन किती आहे माहिती आहे? फक्त 80,000. पण तिथे दरवर्षी निदान 1 कोटी पर्यटक त्या देशाला भेट देतात. काय आहे त्यामागचं रहस्य? हे मी त्या पुस्तकामध्ये सांगितलंय. हा सेट आहे पुढचा आणखीन एक, भटकंती सप्तरंगी बेटांची. आपल्याकडे बेटांवर भटकंती करायची कल्पना फारशी प्रचलित नाही. फार तर मॉरिशसला जातो. पण जगामध्ये इतकी बेटं आहेत. आम्हाला बेटांवर जाऊन भटकंती करायला खूप आवडते. स्पेनमध्ये बॅलेरिक आयलंड्स आहेत, कॅनरी आयलंड्स आहेत, ग्रीसची बेटं आहेत, सेशल्सची बेटं आहेत, इंडोनेशियाची बेटं आहेत, हवाई बेटं आहेत. या ठिकाणी जाऊन आम्ही महिना राहिलो. खरोखर इतकी सुंदर आहे, ते पुस्तक जरूर तुम्ही वाचलं पाहिजे. ज्यांना अशा तऱ्हेची भटकंती करायची आहे, त्यांनी तर ही पुस्तकं वाचलीच पाहिजे. पण असा वर्ग आहे, मगाशी मी जसं सांगितलं, ज्यांना ही भटकंती करणं अनेक कारणांनी शक्य नाहीये. पण आपण सुशिक्षित आहोत. आपल्याला त्या ठिकाणची माहितीही असलीच पाहिजे आणि त्यासाठी ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. ती पुस्तकं तर बाहेर विक्रीसाठी आहे. तुम्ही जरूर घ्या. ज्यांना कोणाला त्याच्यावर स्वाक्षरी पाहिजे असेल तीही मी देईन. आणखीन एक माझं पुस्तक मेन आहे, ते म्हणजे बातमी मागची बातमी. या ठाण्याने मला खूप दिलं. ठाण्यामध्ये मी पत्रकारिता करत असताना 1988 ते 2003 पर्यंत मी ठाण्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचा विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. माझं कामाचं स्वरूप असं होतं, ठाणा, मुंबई, महाराष्ट्रात, बाहेरच्या ह्याच्यात ज्या काही अगदी निराळ्या घटना घडतील, त्या बातम्या मी द्यायचो. लोकल ह्याला आमच्याकडे इथे नार्लेकर म्हणून होते. अतिशय सज्जन गृहस्थ होते. ते वारले. लोकल बातम्या लोकं ते द्यायचे. माझ्या बातम्या खूप गाजल्या. ठाण्यामध्ये आनंद दिघेंच्या ह्याच्यानंतर सिंघानिया हॉस्पिटलचं झालं. ते कसं झालं त्याच्यामागचं किंवा खतरनाक अतिरेक्यांच्या अटकेचा मी साक्षीदार होतो. मुंबईतल्या बॉम्बस्फोटामध्ये सगळे नुसतं म्हणत होते याच्यात पाकिस्तानचा हात आहे, दाऊदचा हात आहे. पण वस्तुस्थितीवरती काय होतं? मी त्याच्या बातमीमध्ये पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना कुठे असं आणि कसं प्रशिक्षण देण्यात आलं याचा सगळा तपशील दिला. तो मला कसा मिळाला? एक दिवस ना महाराष्ट्र टाइम्सची 8 कॉलमाची लीड स्टोरी होती आणि त्याचं शीर्षक होतं, मुंबईतल्या बॉम्बस्फोटासाठी पाकचे 100 कोटी रुपये खर्च, जयप्रकाश प्रधान यांच्याकडून. या सगळ्या बातम्या मला कशा मिळाल्या? हे जे पडद्यामागचं रंजक नाट्य उलगडून दाखवणारं पुस्तक आहे, बातमी मागची बातमी. त्याची 3री-4थी आवृत्ती सुरू आहे. ठाणेकरांच्या त्या सगळ्या बातम्या, मग काही म्हणजे अगदी त्यांच्या परिचयाच्याही हे बातम्या आहेत. तुम्ही जरूर ही पुस्तकं घ्या. आज या ठिकाणी ती खास सवलतीच्या दरात विक्रीसाठी सुद्धा आहे. यांना आवश्यकता वाटेल तर माझी सक्सेसुद्धा द्यायला मला त्यांना आवडेल. शेवटचा प्रश्न असेल. त्याच्या आधी तुम्ही भारतामध्ये फार कमी फिरलात मला माहिती आहे, कारण माझ्याबरोबर लडाखची टूर आम्ही एकत्र केली आहे. पण जेवढं तुम्ही भारताबाहेर फिरलात तेवढं तसे फिरलात तुम्ही भारतामध्ये सुद्धा. हां.
पण आता आपल्याकडे वेळेचे बंधन असल्यामुळे हां. मला फक्त एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की आता पुढे काय? त्याच्या आधी मी 105 देशांनंतर पुढे तेवढं तर काय? मी सांगतो, पण मी तुम्हाला सांगतो भारताच्या बाबतीत म्हणजे आता ते समोर आहेत त्यांची तोंडावर स्तुती करायची म्हणून नाही. भारतात आम्ही नंतर फिरायचं ठरवलं होतं. त्याआधी आम्ही 3 सहली केल्या. त्या 3 सहली या ईशा टूर्सच्या बरोबरच्या केल्या. पहिलं म्हणजे लेह लडाख. आम्हाला लेह लडाख परत सांगतो त्यांच्यासमोर स्तुती करतो अशातला भाग नाही. परंतु लेह लडाख हा ट्रॅफलगार जसं दाखवतो म्हणजे आत्माराम परब यांच्या ईशा टूर्स बरोबर गेल्यानंतर आम्हाला ट्रॅफलगारची आवड झाली. कारण ज्या माहितीपूर्ण रीतीने ते जागा दाखवत होते, माहिती देत होते, त्याची आम्हाला आठवण झाली. नंतर पुढचं रण ऑफ कच्छ. पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आमची भूतानची सहल. भूतानची सहल सगळीच जणं वेस्ट भूतानला जातात. आत्माराम परबांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही वेस्ट भूतानला जा, पण ईस्ट भूतानसुद्धा तुम्ही केलं पाहिजे. आणि आम्ही दोघं जणच होतो. आमच्या सगळ्या सहलीचं आयोजन आत्माराम परब यांनी केलं. भूतान खऱ्या अर्थाने आम्हाला जेव्हा समजला ना, तेव्हा कळलं. 15 दिवस आम्ही भूतानमध्ये होतो. ईस्ट भूतानची सहल त्यांनी आखून दिली. वेस्ट भूतानची सहलही त्यांनी आखून दिली. मग आम्ही या कोरोनाच्या काळात आम्हाला फार मस्त झालं. आम्ही भारतामध्ये धडाकाच लावला. आम्ही 7 सिस्टर्स बघितले, बाकीचेही बघितले आणि त्या अर्थात अजून भारतात खूप बघण्यासारखं आहे. पण बघूया कसं जमतं ते. पुढच्या ह्याचं पुढच्या आता कुठल्या 105 नंतर अजून कारण कारण जेव्हा प्रधान सर जे काही करतात त्याच्यानंतर माझ्याकडे तो हे मिळतो, मला खाद्य मिळतं आणि मग एक-एक करून नवीन-नवीन देश मी प्रयत्न करतो. आता बघू आम्ही म्हणतोय अजून, की जसं आम्ही साऊथ अमेरिकेला गेलो होतो. पण ती हसते अजून काहीच मी केलेलं नाही म्हणून. पण बघू जमतं का? त्या Amazonच्या खोऱ्यामधनं जाता. पण Amazon ही जगामधली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नदी आहे. तर बघू अशा तऱ्हेचं जर का काही जमू शकलं माहिती नाहीये. पण Amazonच्या नदीमधनं एक काही महिना, दीड महिन्याची अशी काही जर सहल करता आली तर बऱ्याच आणि ठिकाणचं पर्यटकांच्या शुभेच्छा एवढ्या राहतात, की आतापर्यंत ते सर्व शक्यही झालं. तुम्ही असं कधी म्हणता का, की माझं सगळं फिरून झालं? नाही, नाही अजिबात. अहो, काय कारण अलीकडे खूप 10-15 दिवस झाले, की आमचं सगळं झालं. आमचं भारत सगळं झालं, आमचं युरोप आमच्याकडे सगळं झालं. आदर्श आहे. एकच सांगतो, आम्हाला एक डॅनिश आजी भेटल्या माल्टामध्ये. त्यांचा 135वा देश आणि त्यांच्या वयाची 75री साजरी करायला त्यांची मुलं आणि नातवंड केक घेऊन तिथे आली होती. 135वा देश. एक चायनीज मुलगी भेटली. तिचे 100 किती वर्षाची होती? 30 वर्षाची होती. तिचे 112 देश झाले होते. त्याच्या मनाने आम्ही काहीच फिरत नाही आहोत. आणि मी अमुक केलं, मी तमुक केलं, ते काही पटत नाही हो. आता क्रूजवर आम्ही सांगतो, आम्हाला एक-एक जण भेटले. किती दिवस केले ते माहिती आहे? त्यांनी आयुष्यातले 2000 दिवस तो क्रूजवरती होता. आम्ही काय म्हणतो 51 दिवस आणि काय काहीच नाहीये त्याच्यापुढे. म्हणजे आणि असं जर ठेवलं तरच आपण आणखीन आपली प्रगती करू शकतो. आता सगळं झालं. जग काय बघणार तू जग? एवढं बघणं आपल्याला शक्यच नाहीये ते. पण जास्तीत जास्त बघायचा प्रयत्न निश्चित करावा. निश्चितच. आमच्या बरोबर आता आपण एक शेवटच्या आपण सत्रात जातोय. तर माझ्या लिस्टमध्ये असलेली जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये हे दुसरे आहेत, की ज्यांची 100 देश पूर्ण झाले. याच्या आधी अरुण सबनीस म्हणून आहेत, त्यांची 100वा देश 2 वर्षापूर्वी माझ्याच टूरवर साजरा झाला. आता उद्या चाललो आहे रात्री, तेव्हा पण आता 100वा देश साजरा करायला विवेक पालकर म्हणून आमचा एक मित्र आहे. त्याचा 100वा देश झांबियामध्ये साजरा होणार आहे. आणि साधारण 80 ते 85 देश झालेले साधारण माझ्या लिस्टमध्ये 114 लोक आहेत. सो जे 100च्या जवळ आहेत माझ्याबरोबर आहेत सगळे. आणि आमच्यामध्ये थोडीशी कॉम्पिटिशन लावली आहे कोणाच्या आधी होणार. नाही, आत्मारामच्या बाबतीमध्ये मी सांगेन, की नक्कीच आमच्या शुभेच्छा आहे, की 150 देश तो नक्कीच पूर्ण करेल आणि जास्तीत जास्त आणखीन नाही, नुसतं नाही. याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का? ते टिक मार्क नाही आहे. कारण आत्माराम हा आमच्याबरोबर बसणार आहे ह्या दृष्टीने. किती देश बघितले यापेक्षा तो देश किती बघितला याला महत्त्व आहे. आणि
आमची आणि दोस्ती जमते याचं कारण असं, किती बघितले? 150 झाले. किती बघितले? 120 झाले. म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याला काही माझ्या मते अर्थ नाही. अर्थ आहे, आता लंडन एक दिवस, मी नेहमी एक छोटं उदाहरण सांगतो. एक जण मुंबईला आला, 1 दिवस राहिला आणि तो म्हणाला, की मी भारत बघितला. आपण वेडा म्हणू की नाही त्याला? मुंबईला 1 दिवस आला आणि मग भारत बघितला. लंडनला 1 दिवस गेला. तेव्हा आत्माराम त्या वर्गातला नाहीये. 105, 110 होऊन द्या, पण तो देश जास्तीत जास्त कसा बघताय? सगळं आपल्याला बघताच येणं शक्य होत नाही. पण जास्तीत जास्त तो देश बघण्याचा प्रयत्न करायचा आणि मग आपल्याला तिथे खरा पर्यटनाचा आनंद मिळू शकतो. मला वाटतं आपण शेवट करताना जयंती प्रधान यांना पण वर बोलूया, कारण त्या पण तेवढ्याच त्यांचा हक्क आहे. एक मी पण वर या प्लीज. कारण खऱ्या यशाच्या खऱ्या शिलेदार त्या आहेत. हो. तो या तुम्हाला 2 वाक्य बोलायचं. नाही मला बोलायला नाही कळच तो. नाही ना. ते जयंती मॅडमचं स्वागत करत. त्यांना पडद्यामागे राहायला आवडतं, त्यामुळे सो सगळ्यांचे खूप खूप आभार. जवळजवळ सगळी लोक इथे आतापर्यंत शेवटपर्यंत थांबली आणि तर त्यामुळे सगळ्यांचे आभार. आणि आता कार्यक्रम संपेल, पण त्याच्या आधी एक एक मिनिट फक्त. मी एकच पहिलं म्हणजे आपण ज्या संख्येने उपस्थित राहिला, खरोखर सर्वप्रथम आपले आभार. जरूर पुस्तकं तुम्ही बघा आणि या टीमनी आज या लोकांशी मला संपर्क साधायला त्यांनी आणि आत्माराम परब यांनी संधी दिली, त्याबद्दल आपलेही मनःपूर्वक आभार.